नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कहाणी कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हळद ही अँटीऑक्सिडंट आहे. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर हे कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. हे सूज कमी करण्याससुद्धा हळद खूप गुणकारी आहे. हळदीचा वापर पाहिला तर धार्मिक कारणाव्यतिरिक्त हळदीचा वापर मशाल, रंग, साहित्य, औषध आणि मलम म्हणून सुद्धा केला जातो. आपल्याला बघा थोडं खरचटलं तरी आपण लगेच हळद लावतो किंवा भाजलं, काही लागलं, कापलं तरीसुद्धा लगेच आपण हळद लावतो. एवढा आपला हळदीवर विश्वास आहे. औषधी आणि घरगुती वापरात तिचा खूप उपयोग होतो. अन्नातील प्रमुख घटक म्हणून त्याचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. जेवणात त्याचा सर्वाधिक उपयोग होतो. हळदीमध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्मसुद्धा आढळले आहेत. आता प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात हळद तुम्हाला नक्कीच सापडेल. हळद हे देखील एक विशेष प्रकारचे औषध आहे, ज्यामध्ये दैवी गुणधर्मसुद्धा आहेत. हिंदू धर्मात हळदीला खूप शुभ मानले जाते. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, पण जीवनात समृद्धीसुद्धा येते. हळद विषविरोधी आहे आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट करते. त्यामुळे हळदीचा वापर हवन आणि औषधामध्ये केला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये हळद अनेक रंगात आहे आणि या रंगाच्या आधारे तिचा ग्रहाशी सुद्धा संबंध ठरवला जातो. तो कसा तर हळद पिवळी, केशरी आणि काळ्या रंगाची असते. पिवळी हळद ही गुरु ग्रहाशी संबंधित आहे. नारंगी रंगाचा संबंध मंगळाशी आणि काळा रंग शनीशी संबंध आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळ्या हळदीचा खूप उपयोग आहे. गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. जर तुम्हाला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर हळदीचा उपयोग होतो. तो कसा तर विवाहाशी संबंधित समस्या असेल जर तुमची काही, तर तुम्ही काय करायचे, पाण्यामध्ये हळद मिसळायची चिमूटभर आणि रोज सकाळी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे. त्याचबरोबर जर बोलण्याची शक्ती आपली वाढवायची असेल तर रोज सकाळी आंघोळीनंतर कपाळावर आणि घशाला आपल्याला हळदीचा तिलक लावायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर हळदीच्या 2 आपल्याला गाठी बांधायच्या आहेत. एका कापडामध्ये हळदीच्या 2 गाठी बांधायच्या आहेत आणि जिथं आपली पैशाची तिजोरी असते तिथं आपल्याला हे गाठी बांधून ठेवून द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे भगवान विष्णूला हळद खूप आवडते. हळद आपल्याला दान करायची आहे. जर आपण हळद दान केली तर आपल्यावरती श्रीहरी प्रसन्न होतात. त्याचबरोबर या उपायाने भगवान विष्णूसोबतच देवी लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा होते आणि धनाशी संबंधित आपल्या सर्व समस्या या दूर होतात. झोपताना बघा अनेक लोकांना खूप स्वप्न पडतात आणि झोपसुद्धा येत नाही. भयानक स्वप्न पडतात काही लोकांना. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कापड घ्यायचं आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद घ्यायची आहे चिमूटभर आणि त्याची आपल्याला गाठ बांधून आपल्या उशीजवळ ती ठेवायची आहे किंवा ज्याला कोणाला स्वप्न पडतात मुलांना वगैरे तर त्यांच्या उशीजवळ हे ठेवायचं आहे आणि झोपी जायचं आहे. असे केल्याने सुद्धा तुम्हाला भयानक स्वप्नेही पडणार नाहीत. त्याच्यानंतर जर तुम्हाला दृष्टिदोष जर असेल आणि तो दूर करायचा असेल तर आपल्याला एक सफेद कापड घ्यायचं आहे पांढरं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून आपल्याला ते कापड पिवळं करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर त्या कापडामध्ये आपल्याला चिमूटभर ओवा घालून काळ्या धाग्याने ते आपल्याला बांधून टाकायचं आहे. नंतर आपल्याला हा धागा वाईट नजरेने वाचवण्यासाठी आपल्याला पीडित व्यक्तीवर तो धागा आपल्याला बांधायचा आहे आणि एका आठवड्यानंतर आपल्याला तो धागा सोडून वाहत्या पाण्यात आपल्याला ते सोडून द्यायचं आहे. असे केल्याने व्यक्तीवरील दृष्टिदोषाचा प्रभावसुद्धा कमी होताना आपल्याला लगेच जाणवेल. त्याचबरोबर जर दृष्टिदोष असेल किंवा दृष्ट आपल्याला वाटते की कोणाची लागली असेल तर ती दूर करण्यासाठी व्यक्तीने नियमितपणे हळदीच्या पाण्याने स्नान केले पाहिजे. असे केल्याने सुद्धा त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. त्याचबरोबर दृष्टिदोष जर झाला असेल कोणाला तर त्या व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलात हळद मिसळून
नाभीवर लावल्यास या दोषाच्या प्रभावापासून आपल्याला लवकर आराम मिळतो. हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि घरातून जर आपल्याला नकारात्मक शक्ती काढून टाकायची असेल तर ती अत्यंत प्रभावी आहे. घरामध्ये चिमूटभर हळद टाकून जर फरशी पुसली आपण तर नकारात्मक शक्ती ही दूर होऊन घरामध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला लगेच दिसू लागतात आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होऊ लागते. त्यानंतर जर तुम्ही नेहमी स्वयंपाकघरात कोरडी हळद पावडर किंवा संपूर्ण हळद भरलेला बॉक्स ठेवत असाल तर तुमच्या घरात पैशाची कमतरता भासत नाही. हे पैसे आकर्षित करणारी सामग्रीसुद्धा म्हणून मानले जाते. हळदीचा डब्बा कधीसुद्धा रिकामा नसावा हे नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा ते आर्थिक नुकसानसुद्धा दर्शवते. जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोमेजत असेल, जर ते सुकत असेल तर पाण्यात आपल्याला हळद आणि मीठ टाकून ते पाणी आपल्याला तुळशीच्या रोपावर शिंपडायचं आहे. असे केल्याने पुन्हा आपली तुळस निरोगी राहण्यास मदत होते आणि ती तुळस ही सदैव आपलेली फुललेली आणि ताजीतवानीसुद्धा दिसते. पुढचं म्हणजे यकृत. यकृत जर निरोगी बनवण्यासाठी आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे. सकाळी 1 ग्लास पाण्यात चिमूटभर हळद आणि काळी मिरी मिसळून जर तुम्ही ते प्यायला तर तुमचे यकृत नेहमी स्वच्छ राहते. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणी करणी केली आहे किंवा तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर आहे तर तुम्ही हळदीच्या डब्यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्या मिरच्या तुम्हाला 7 ते 8 दिवस या बरणीमध्ये तशाच ठेवायच्या आहेत आणि ती हळद तुम्ही दररोज स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता आणि याने तुमच्या घरातील नजर निघून जाईल किंवा ज्याने केली आहे त्यावरच ती उलटेल. तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. एकदा नक्की करून बघा. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.